कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या साप्ताहिक शुक्रवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये. आपण सर्वजण वेगवेगळ्या विविध टॉपिकवर उत्साहाने आपण सगळेजण जॉईन करता आणि ही टीम वेगवेगळे प्रीचर अरेंज करून आपल्याला चांगलं मार्गदर्शन प्राप्त व्हावं, जेणेकरून आपल्या आध्यात्मिक प्रगती होईल आणि आपला जो उद्देश आहे त्याच्याकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी समर्थ किंवा आपला उद्देश सफल होईल असं. तर आपण प्रेयर्स म्हणून सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो पादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी निति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतुषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आजचा आपला विषय आहे की सवयी, हॅबिट्स. चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाईफ. सवयी बदलल्याने जीवन बदलते. परंतु सवयी अशाच बदलतात का? कुणाकुणाला वाटतं की सवयी असं सहज बदलतात सवयी. तर सवयी लगेच बदलत नाही. त्याच्यासाठी पर्पज, डिटर्मिनेशन, कॉन्सन्ट्रेशन. तर आपण बऱ्याच गोष्टी त्या बघूया की ज्याने करून आपला जो विषय आजचा की सवयी बदलल्याने जीवन बदल, तसं हा टेक्निकल टर्म आहे, परंतु आपण त्याला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जोडत आहोत. हॅबिट्स हा टेक्निकल विषय आहे की कसं हॅबिट्स फॉर्म करणं किंवा त्याच्यासाठी काय आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे हॅबिट आहे HABIT, आपण या 5 जे सूत्र आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन करून आज मग आपल्याला 40-45 मिनिटं आहे, त्याच्यानंतर थोडं प्रश्न उत्तर घेऊ. तर पहिला H स्टँड्स फॉर हार्मोनायझिंग अवर कमिटमेंट. आपण हे 5 जे आहेत HABIT याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत की हे 5 जर व्यवस्थित असतील तर आपल्या सवयी आपल्या उद्देशाकडं आपल्याला घेऊन जाण्यासाठी तशा बरोबर आपोआप फॉर्म होतात किंवा बनतात. म्हणून पहिला जो पॉइंट आहे किंवा H स्टँड्स फॉर हार्मोनायझिंग अवर कमिटमेंट. कमिटमेंट म्हणजे काय? वचनबद्धता. जसं जर आपल्या जीवनात पर्पज नसेल किंवा काही उद्देश नसेल तर जीवन आपलं कसं वाटेल? कन्फ्युजिंग किंवा उदासीन, बोरिंग वाटेल. जर काही जीवनात पर्पज असला तर व्यक्ती एक डिसिप्लिन किंवा अशा खूप साऱ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये येतात. पण जर काही पर्पज नसेल तर ते काय ओंगाळवाणं जीवन, बोरिंग एकदम, काही त्याला अर्थ नाही. पण जर जीवन अर्थपूर्ण असेल, मग आपण बघतो बडे मोठे मोठे बिझनेसमॅन असतील, खूप सिनियर वैष्णव असतील, त्यांच्या जीवनामध्ये शिस्त असते किंवा त्या उद्देशपूर्तीकडे जाण्यासाठी त्यांच्या जीवनाचं वळण असतं.
आणि त्यानुसार मग ते चालत असतात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पहिली गोष्ट काय असणं आवश्यक आहे, आता आपण ऍज अ स्पिरिच्युअल बिईंग आपल्याकडे उद्देश असणं आवश्यक आहे. जसं की आपल्या सर्वांचा उद्देश आहे आपल्याला सर्व चांगल्या सवयी, ज्या की एकतर भक्ती उन्मुख सुकृतीला जन्म देतील किंवा त्या भगवंतांकडे आपल्याला आकर्षित करतील, किंवा आपलं जे कृष्ण भावना आहे त्याला आपल्याला दृढ करायचं किंवा कृष्णांच्या मध्ये आपली मती आपल्याला स्थितधी, जसं भगवद्गीता म्हणतात स्थितधी, स्थिर करायचे. तर अशा प्रकारे आपल्याला तशा हॅबिट्स किंवा कुठल्याही आपण जीवन जगताना आपल्याला पर्पज आणि त्या पर्पज कडे जाणाऱ्या गोष्टी बरोबर आपोआप मग हॅबिट्स फॉर्म होतात. जसं एक दारू पिणारा होता आता उद्देशवरून बरं, पर्पज जीवनामध्ये असल्यानंतर काय होतं, दारू पिणारा होता आणि मग नेहमी तो खूप दारू प्यायचा. मग त्याचा एक वेल विशिंग फ्रेंड, मित्र, त्याला जाऊन सांगतो का अरे तू असंच नेहमी दारू पिऊन आयुष्य संपवलं तर तू नरकात जाशील, तर तू दारू पिऊ नको. तो म्हणतो माझे वडीलही दारू पितात. मग तो वेल विशिंग मित्र म्हणतो तुझे वडील पण नरकात जाणार. तो म्हणतो माझा भाऊ पण दारू पितो. तो म्हणतो तुझा भाऊ पण नरकात जाणार. मग तो म्हणतो मी खूप मित्रांसोबत दारू पितो, आमची खूप मोठी गँग आहे, पार्टी. तो म्हणतो तुम्ही सगळेच नरकात जाणार. तर तो दारुडा काय म्हणतो की किती चांगले, मग आम्ही नरकात जाऊन पुन्हा दारूची पार्टी करणार. कारण का त्याचा गोल काय आहे, येणे केणे प्रकारे दारू पिणे. म्हणून त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये काय बघितलं, त्याच्या पर्पज कडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. भले तो नरकात जाते तरी तो म्हणतो ते नरकात सुद्धा आम्ही दारूची पार्टी करू, ती आमच्यासाठी स्वर्गाप्रमाणे असेल. तर आपल्याला असं नाही करायचंय, म्हणजे त्याचा तसा उद्देश आहे. म्हणून आपल्याला पर्पज साठी काय, आपले थॉट, आपले वर्ड्स आणि ऍक्शन हे काय आहे, हार्मोनायझिंग पाहिजे, म्हणजे त्यांच्यामध्ये सुसंगती असली पाहिजे. जर आपले विचार, आपले शब्द आणि ऍक्शन याच्यामध्ये काय आहे, हार्मोनायझिंग किंवा सुसंवाद पाहिजे, सुसंगती पाहिजे. मग त्याने काय होते, त्या उद्देशाकडे घेऊन जाणाऱ्या सवयी किंवा तसे ऍक्शन किंवा तसे कार्य आपण करतो आणि ते आपल्या अंगवळणी पडते आणि मग आपला उद्देश पण साध्य होतो. जसं अजून एक अमेरिकेमधली स्टोरी आहे. एक फेमस इंजिनियर असतो जॉन रॉबलिंग नावाचा, आणि त्याने वर्क मध्ये त्यांना ब्रिज बनवायचा असतो आणि तो ब्रिज बनवायचा असतो म्हणून, आणि जी कोणीच इमॅजिन केलेली नसते अशी तो कल्पना करतो. आता त्याचा उद्देश बरं का, त्याच्या पर्पज कडे बघा तो कसं जातो, त्याचा पर्पज कसा शेप घेतो किंवा त्यानुसार तो कसं कार्य करतो आणि तशा सवयी म्हणजे त्याच्या लागतात. तर तो त्याच्या मुलाला कन्व्हिन्स करतो मग, की तो एक डिझाईन बनवतो आणि तो मोठा सिव्हिल इंजिनियर असतो प्रसिद्ध, आणि तो एक स्पेशल डिझायनिंग वाला ब्रिज तो डिझाईन करतो. त्याच्या मुलाला कन्व्हिन्स करतो. तो आणि मुलगा दोघं मिळून ती साईट चालू करतात. साईट चालू होते, काम चालू असतं. परंतु काही कारणास्तव काय होतं की त्याच्या वडिलांना स्ट्रोक बसतो आणि ते म्हणजे त्यांचा मृत्यू होतो. परंतु आता पर्पज असल्यामुळे ठीक आहे, त्याच्यातून पण तो सावरतो आणि पुढे अं, तो ते कार्य पुढे चालू ठेवतो. परंतु काही दिवसांनी काय होतं, त्याला सुद्धा एक ब्रेनचा स्ट्रोक बसतो आणि त्याची पूर्ण बॉडी पॅरलाइज होते. परंतु त्याचे बोट थोडे कार्य करत असतात. तर आता त्याच्या वडिलांनी ठरवलेले तो ब्रिज कंटिन्यू करायचा. त्याचे वडील गेले ते अम्बिशन किंवा ते ध्येय पूर्ण करण्यासाठी, मग तो कार्य करत होता. परंतु तो कार्य करत असताना त्याला स्ट्रोक बसला आणि प्रधानमंत्रीच्या भाषण में कोण आहे ते, म्यूट करा त्यांना. होस्ट कोण आहे, हरिकृष्ण? अंतर्यामी चैतन्य प्रभू, म्यूट करा ना सगळ्यांना. तर तो खुर्चीवर बसलेला असतो आणि त्याच्या पत्नीला बोटाने सिग्नल म्हणजे काही इन्फॉर्मेशन देत असतो. त्याची पत्नी समजते आणि ते इंजिनियर लोकांना कन्वे करत असते आणि त्यानुसार इंजिनियर लोक कार्य करतात. आणि इंजिनियर लोकांना पण काही डाऊट असेल किंवा काही शंका असेल तर तो काय करायचा, ते काय करायचं, त्यांच्या पत्नीला सांगायचं, त्याची पत्नी मेसेज कन्वे करायची आणि अशा रीतीने मग तो ब्रिज कम्प्लीट होतो. आणि तो आजही ब्रिज आहे आणि त्या ब्रिजला नाव पडतं मग जॉन रॉबलिंग ब्रिज, म्हणजे त्या जो मुलगा आहे त्याच्या वडिलांच्या नावाने, म्हणजे त्यांनी स्टार्ट केला होता म्हणून. आणि तो प्रसिद्ध ब्रिज आहे. 1983 मध्ये त्याचं काम कम्प्लीट होतं आणि न्यूयॉर्क सिटी मध्ये तो असतो.
तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, व्हेअर देर इज वे देर इज देर इज विल देर इज अ वे, जिथे इच्छा आहे तिथे मार्ग नक्की आहे. तर आपण सुद्धा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करत आहोत. बऱ्याच वेळा जर आपल्याकडे उद्देश नसेल तर आपण त्या उद्देशाकडे जाण्यासाठी परिश्रम किंवा त्या उद्देशाप्रती एक कटिबद्धता राहणार नाही आपली. मग जसं भगवंतांनी म्हटले, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन, नसेल तर बहुशाखाही अनंताश्च. जर आपले लक्ष आहे का नाही, लक्ष आपल्याला जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. नसेल तर मग बहुशाखा झाल्यावरती मग आपले सगळे थॉट्स, आपले सगळे ऍक्शन त्या गावांना स्प्रेड होणार आणि कुठलंच लक्ष हासिल करण्यामध्ये आपण असफल होतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजे. जसं अर्जुन महाभारतामध्ये आपण बघतो, युद्ध लढायचा भगवंतांनी उपदेश दिला एवढ्या मोठ्या भगवद्गीतेचा, तो विचलित झाला होता. परंतु भगवंतांनी जेव्हा त्याचं जे काही भ्रम होता किंवा मोह, त्याने जे काही अंडरस्टँडिंग होतं अर्जुनाचं ते काढलं भगवद्गीता सांगून, आणि अर्जुन मग ध्येय फिक्स झालं की युद्ध करणं आहे आणि कौरवांचा पराभव. कारण का भगवंतांना एक धर्मयुक्त किंवा जे युधिष्ठिर महाराज आहेत त्यांना चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित करायचं होतं. अन्यथा मग सर्वजण यथा राजा तथा प्रजा दुर्योधनाचं अनुकरण सर्वांनी केलं असतं. तर त्याच्या युद्धामध्ये सुद्धा खूप समस्या आल्या आहे का नाही. जसं की अभिमन्यू मारला गेला तेव्हा तो विचलित झाला, परंतु थोड्या वेळ विचलित झाला, परंतु लक्ष असल्यामुळे परत उठून उभा राहिला आणि आपल्या लक्षाच्या दृष्टीनं कार्य करू लागला. किंवा नंतर त्यांच्या मुलांना अश्वत्थाम्याने मारलं. म्हणजे अशा प्रकारे समस्या किंवा काही चेंजेस किंवा काही फ्लक्च्युएशन जीवनामध्ये येतात, परंतु वचनबद्धता असल्यामुळे व्यक्ती बरोबर ट्रिगर होतो किंवा तो तसं कार्य करतो आणि मग त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त होते किंवा तशा सवयी आपल्याला पडतात किंवा त्या सवयी आपल्या याच्यामध्ये येतात कॉन्शियसनेसमध्ये किंवा वर्किंगमध्ये, आणि त्यानुसार मग आपोआपच कार्य होतं. जसं आपण ब्रश लहानपणापासून आपल्याला सवय लागलेली, त्याच्यामुळे ती काही कॅरी ऑन करायची आवश्यकता नाही. बरोबर आपण गेलो सकाळी उठून आंघोळीला की काय करणार, लगेच ब्रश घेणार, तो ब्रश सुरू होणार. कारण का ते एक हॅबिट, वळण लागलेले. कारण का उद्देश आपल्याला माहिती, दररोज दात स्वच्छ करणे. त्याप्रमाणे आता आपण कशासाठी आलेलो आहे, कृष्ण भावनेमधले सर्वजण आहोत आपण, आपल्याला कॉन्शियसनेस प्युअर करायचंय किंवा भगवंतांची अटॅचमेंट वाढवायची. तर आपलं गोल असल्यामुळे त्यानुसार आपले कार्य किंवा त्यानुसार आपल्या शरीराला वळण लावणं आवश्यक आहे. म्हणून उद्देशाप्रती वचनबद्धता असणं आवश्यक आहे हॅबिट फॉर्मेशन मध्ये. दुसरं आहे अकाउंटेबिलिटी. एच स्टँड्स फॉर हार्मोनायझिंग अवर कमिटमेंट्स. ए आहे अकाउंटेबिलिटी. आता हा आध्यात्मिक जीवनामधला खूप महत्वाचा पार्ट आहे अकाउंटेबिलिटी. आता म्हणजे अकाउंटेबिलिटी दोन प्रकारची, एक तर सिस्टीम असेल, जसं कॉर्पोरेटमध्ये काही सिस्टीम असते, सिस्टीमनुसार अकाउंटेबिलिटी सिस्टीमला असते. आपल्याकडे दोन्ही आहे. आणि एक पर्सनल अकाउंटेबिलिटी, आपल्याकडे दोन्ही आहे. एक तर आपल्याला सिस्टीम आहे, त्या सिस्टीम प्रति अकाउंटेबिलिटी, प्लस आपल्याकडे अनुगत्य किंवा काउन्सिलर किंवा एक आपलं कोणी मेंटॉर, त्याच्याकडे पण आपल्याला अकाउंटेबिलिटी ठेवणं आवश्यक आहे. अकाउंटेबिलिटी ठेवल्याने काय फायदा होतो, तर आपले जे प्रोज आणि कॉन्स किंवा आपले प्लस आणि मायनस हे गोष्टी आपल्या जो अकाउंटेबल आहे, अकाउंट होल्डर आहे, त्याला माहित असतं. आणि मग जेव्हा कधी काही गोष्टी निर्माण होतील किंवा काही समस्या येतात, त्यावेळेस त्या अकाउंटेबल असलेल्या व्यक्तीकडून किंवा सिस्टीमकडून आपल्याला फायदा होतो आणि आपलं रेस्क्यू होतं. नाहीतर मग आपण दिशाहीन किंवा भरकटणार किंवा मग त्यावेळेस आपल्याला मदत मिळणार नाही आणि आपण मग निरुत्साही होणार. म्हणून आपल्याला आवश्यक आहे काय, अकाउंटेबिलिटी आपल्या जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. आणि जे लोक अकाउंटेबल नाहीत, हळूहळू बघतो आपण, ते गायब होऊन जातात. कारण का अकाउंटेबिलिटी नाही, त्यामुळे मग कोणी त्यांना विचारायला पण जात नाही. पण त्या व्यक्तीने जर अकाउंटेबिलिटी ठेवली, एकतर सिस्टीम किंवा व्यक्तीकडे, म्हणून आपल्याकडे दोन्ही आहे, सिस्टीम पण आहे आणि अनुगत्य काउन्सिलिंग आणि मेंटॉर सिस्टीम पण आहे. म्हणून आपली दोन्हीकडे अकाउंटेबिलिटी असणं आवश्यक आहे. जर अकाउंटेबिलिटी नाही राहिली तर जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा मग आपल्याला मार्ग सापडत नाही. परंतु जर अकाउंटेबिलिटी असेल तर आपल्याला एक्सटर्नल हेल्प मिळते आणि आपण आपलं जे जीवन आहे किंवा ज्याच्यामध्ये डिटर्मिनेशन आणि जसं प्रोग्रेस करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प मिळणार. जसं आपल्या सगळ्यांची स्टोरी माहित असेल, ऐकली पण असेल आपण. एक मायजर व्यक्ती असतो, कंजूस, ज्याला कायम घ्यायची सवय असते, द्यायची सवय नसते.
परंतु याची ही अकाउंटेबिलिटी त्याच्या मित्रांना असते. याला काय सवय आहे? घ्यायची सवय. याला द्यायची बिलकुल सवय नाही. एकदा हे सगळे मित्र एका बोटीतून प्रवास करत असतात आणि बोटीतून प्रवास करत असताना हा जो कंजूस व्यक्ती आहे तो नदीच्या मध्ये प्रवाहात गेल्यानंतर आपलं पॉकेट काढतो आणि पैसे मोजू लागतो. पैसे मोजू लागतो आणि बघतो तो पैसे मोजत असताना त्याचा एक कॉईन पडतो नदीमध्ये. तो विसरून जातो त्याचे प्लस मायनस काय आहे. त्याला पोहता येत नसतं आणि तो उडी टाकतो ते कॉईन पकडण्यासाठी पाण्यात. आणि त्याला कळतं की अरे मला पोहताच येत नाही. आणि ते कॉईनसाठी, कारण तो कंजूस व्यक्ती आहे. मग त्याचा मित्र आता आता तो म्हणतो मला वाचवा वाचवा. मग त्याचा मित्र म्हणतो तुझा हात दे मला. तर तो हात, कारण का त्याला द्यायची सवय नाही ना. तो 2-3 वेळा, आणि तो बुडत असतो 2-3 वेळा. हा मित्र तो म्हणतो वाचवाचा, हा म्हणतो हात, तुझा हात दे मला, तुझा हात दे. तो हात देत नाही. मग त्याचा अजून एक मित्र काय म्हणतो, अरे तो कंजूस मायजर व्यक्ती आहे, तो हात देणार नाही, तू त्याला असं म्हण हात घे. तर मग हा मित्र जो हात देत असतो त्याला तो म्हणतो हात घे माझा, हात घे. लगेच तो काय करतो, हात घेतो. आणि अशा प्रकारे त्याचे प्राण असतात. तर काय आहे याच्यामध्ये महत्वपूर्ण शिक्षण काय आहे, की अकाउंटेबिलिटी असल्यामुळं आता जर असे प्लस मायनस आपल्या जीवनामधले जर ते अकाउंटेबल नसेल आपण, तर आपल्याला त्याचं नुकसान होऊ शकतं. कारण का जेव्हा समस्या निर्माण होईल, आपण अकाउंटेबल असल्यामुळे आपल्याला हेल्प मिळते आणि त्याच्यात ते ओव्हरकम करायला आपल्याला खूप फायदा होतो. जसं की एक व्यक्ती गेले जगन्नाथपुरीला. आता गेले कशासाठी? रथयात्रेसाठी. आणि जगन्नाथजींचा रथ, जगन्नाथजी कसे आहे आपल्याला माहिती आहे, त्यांच्या मनानुसार किंवा त्यांच्या इच्छेनुसार ते बाहेर येतात. तर हा वाट बघून बघून एक खूप उकाडा होता तिथे, आहे की नाही, ह्युमिडिटी जास्त असते समुद्राच्या कडेला असल्यामुळे. मग त्यांना खूप उकाडा होऊ लागला आणि ते वाट बघून बघून कंटाळले, अरे जगन्नाथजी आलेच नाही. म्हणून मग त्यांनी थोडा विचार केला की मी रूमवर जातो. तर रूमवर गेल्यामुळे मग म्हणले थोडं पडूया. ते पडले जाऊन. एक तासभराने परत उठले. मग म्हणले टीव्हीवरती येत असतं, चला टीव्ही लावून बघू. त्या हॉटेलमध्ये टीव्ही होता रूम मध्ये. थोडं टीव्ही चॅनल लावला आणि मग थोड्या वेळाने काय झालं, हा त्यांना दिसू लागलं रथ आहे. मग ते म्हटले जाऊ की नको, असं थोडं आळस करू लागले. आणि नंतर चॅनल बदलू लागले इकडे तिकडे. आणि मग अजून दुसरे की जे विचलित करणारे गोष्टी आहे त्याच्या नादी लागले. खूप वेळ गेला याच्यामध्ये. रथ पुढे गेला बराच गुंडीच्या मंदिराकडे. आणि मग त्यांना सडनली शेवटी बघताय, त्यांना क्लिक झालं, अरे मी कशासाठी आलोय, किती मूर्ख आहे मी, की काय गरज आहे का इकडे येऊन, माझा वेळ खूप वाया गेला आणि मी जगन्नाथजींकडे म्हणजे रथयात्रा अटेंड करण्यासाठी आलोय. म्हणून मग त्यांनी काय केलं, आपले जे काउन्सिलर आहे त्यांना फोन केला की प्रभूजी असं असं झालं, या गोष्टी वगैरे वगैरे. तर ते सांगितल्यामुळे काय झालं, नाहीतर मग त्याच्यातून ओव्हरकम करायला वारंवार, आता हे ट्रिगर झालं की माझ्याकडून अशी चूक झाली आहे. परंतु अकाउंटेबिलिटी ठेवल्यामुळे काय झालं, परत अशी चूक करण्यासाठी किंवा ती सवय पुढे कंटिन्यू नाही होणार. कारण का ती मायनस मध्ये आणि आपल्याला खाली घेऊन जाणार. म्हणून अकाउंटेबिलिटी असणं आवश्यक आहे. जसं एक मुलगा लॉकडाऊन मध्ये अं, एक आपल्या चुलत्या चुलतीच्या घरी गेला आणि लॉकडाऊन लागलं, तिकडे थोडा अडकला. मग त्याचे चुलता चुलते त्याच्यावरती खूप प्रेम करणारे होते. परंतु ते कांदा लसूण खाणारे होते. आणि मग हा गेला आणि कांदा लसूण खाऊ लागला, त्यांच्यासोबतच खाऊ लागला. कारण याला सुद्धा कांदा खूप आवडायचा भाजीमध्ये. मग याची पुरा जुनी टेस्ट लगेच जागृत झाली. थोडं भक्तिमय जीवनाचं पालन करत होता चांगलं. परंतु चुलता चुलतीकडे अडकल्यामुळे मग याने 10-12 दिवस असंच खाल्लं. आणि मग नंतर काउन्सिलरला फोन करून त्याने काउन्सिलिंग घेतलं की प्रभूजी अकाउंटेबिलिटी बघा कशी फायदा करत. तर त्यांनी मग आपल्या काउन्सिलरांना म्हटलं की प्रभूजी असं अशी घटना घडली आणि मी कसं त्यांना सांगू वगैरे. मग त्यांच्या काउन्सिलरने त्यांना सांगितलं, तू काय कर, सरळ आहे, तू त्यांना रिक्वेस्ट कर की मी खातच नाही कांदा लसूण, किंवा तू स्वतः कुकिंग कर, त्यांनाही खाऊ घाल, किंवा त्यांना हेल्प कर त्याच्यामध्ये, ते तुला नक्कीच तू त्याच्यातून बाहेर येशील. मग तेव्हा तो म्हणतो की प्रभूजी याच्यामुळे काय झालं, माझी जुनी टेस्ट जागृत झाली आणि मी मी पण थोडा अटॅच झालो. चला एक बहाणा मिळतो. अकाउंटेबिलिटी नसेल तर ठीक आहे, आपल्याला कुणाला सांगायचंय, कुणाला दाखवायचंय, आपल्याला कोण विचारतंय. म्हणून मग आपण आपल्या उद्देशाप्रती शिथिल होतो. आणि शिथिल होऊन मग काय होतं, आपलं नुकसान आपल्या जीवनामध्ये होणार. आणि मग आपलं जे लक्ष आहे किंवा उद्देश त्याच्यापासून आपण लांब राहणार. म्हणून हॅबिट फॉर्मेशन मध्ये अकाउंटेबिलिटी आवश्यक आहे. कारण अकाउंटेबिलिटी असल्यामुळे चांगल्या सवयी ग्रो करण्यासाठी अजून त्याला फॅनिंग होतं.
आणि आपण ग्रो होतो आणि त्या सवयी डेव्हलप होतात. आणि जर अकाउंटेबिलिटी नसेल तर वाईट सवयींवर मात करता येत नाही. त्या आपल्याला पकडणार आणि मग आपलं जे उद्देश तर मग खूपच दूर राहणार. आपण डायव्हर्ट होणार, आळशी होणार आणि आपल्या उद्देशापासून विचलित होऊन आपण दूर राहणार, उद्देशाकडे जाणार नाही आणि आपल्याला वेगळ्या सवयी लागतील ज्या की आपल्याला अधोगतीला घेऊन जातील. म्हणून अकाउंटेबिलिटी असणं आवश्यक आहे. जसं बघा, अंबरीश महाराज जे आहेत ना, त्यांच्या जीवनामध्ये पक्का उद्देश आहे की भगवंतानी सवयी म्हणा कृष्ण पदा अरविंद वाचाम श्री वैकुंठ गुणान वर्णने, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला श्लोक काही आपण वाचू शकता. तर त्यानुसार अंबरीश महाराज कार्य करतात. का बरं? आणि भगवंतांकडे त्यांच्या पूर्ण अंतःकरणाची अकाउंटेबिलिटी किंवा त्यांच्या चारित्र्याची अकाउंटेबिलिटी. म्हणून भगवंतांना माहिती आहे की यांचा स्वभाव किती मृदू आहे आणि पूर्ण शरणागती किंवा अकाउंटेबिलिटी. म्हणून भगवंतांनी त्यांच्या रक्षणासाठी सुदर्शनच ठेवलेलं. परंतु जेव्हा समस्या निर्माण झाली तेव्हा पण लगेच रक्षण करण्यात आलं. म्हणून अकाउंटेबिलिटी असणं आवश्यक. अर्जुनाने पण काय केलं? अकाउंटेबिलिटी भगवंतांकडे ठेवली. त्याच्या जीवनात काही पण कितीतरी वेळा समस्या आल्या अर्जुनाच्या जीवनात, परंतु त्याने मार्गदर्शन कुणाकडून घेतलं? भगवंतांनी. खूप स्टोरी आपल्याला माहिती आहे. जसं द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाचे पुत्र महाविष्णू चोरी करायचे आणि प्रत्येक वेळेस मुलगा झाला की महाविष्णू गायब करायचे. आणि मग तो व्यक्ती फार चिडतो ब्राह्मण, अरे इथे कोणी आहे का नाही क्षत्रिय, कोणी रक्षण करणार, काही खरं नाही. आणि ते नेमका अर्जुन ऐकतो आणि क्षत्रिय तो लगेच म्हणतो मी रक्षा करेन आता पुढच्या पुत्राची तुमच्या. परंतु जेव्हा पुढचा पुत्र होतो, नाही तर नाही रक्षा करू शकलो मी चितेत उडी घेणार. आणि मग आपल्याला माहिती आहे की परत विष्णू गायब करत असतो, तो रक्षण करू शकत नाही आणि तो चितेत जाणार असतो. परंतु भगवंतांकडे अकाउंटेबिलिटी असल्यामुळे भगवंत त्याला रक्षण करतात. किंवा आपल्याला महाभारतात पण माहिती आहे, किंवा पांडव सगळेजण भगवंतांकडे त्यांची अकाउंटेबिलिटी आहे. कोणीतरी हायर ऑथॉरिटीला ते काय अकाउंटेबल आहे, अकाउंट त्यांनी ठेवलेलं आहे आपल्या जीवनाचं. म्हणून जेव्हा जेव्हा त्यांच्या जीवनात समस्या निर्माण झाल्या, भगवंत तिथं रक्षण करायला किंवा ती हेल्प द्यायला, तो गायडन्स द्यायला, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. अशा पांडवांच्या किंवा कुंती महाराणी त्यांच्या जीवनामध्ये खूप गोष्टी आहेत जिथे भगवंतांनी त्यांना काउन्सिलिंग केलं किंवा गायडन्स केलं. आपल्या सुरुवातीलाच माहिती आहे, लगेच अर्जुन विचलित झाला, अरे माझे पाहुणे रावळे हे ते. परंतु ते त्या बाजूने उद्देश फिक्स आहे. ते आताताई लोक आहेत की यांना मारायचं पांडवांना. परंतु म्हणून भगवंतांनी काउन्सिलिंग केल्यावरती अर्जुन परत उभा राहिला आणि लढला. नाहीतर मग अर्जुन म्हटला होता की मी जातो, संन्यास घेतो भगवंता, असं होईल तसं होईल, काय उपयोग आहे जर आम्ही सगळे आमचे नातेवाईक मारले तर नंतर कोणासोबत आम्ही एन्जॉय करणार हे राज्य वगैरे. असे खूप त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होते. भगवंतांनी सगळ्या गोष्टींचे उत्तर दिले भगवद्गीतेत आणि तो उभा राहिला. नाहीतर मग तो क्षत्रिय धर्माचं पण पालन करू शकला नसतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय आहे, अकाउंटेबिलिटी असणं आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळा आपण इस्कॉनमध्ये पण बघतो की बऱ्याच वेळा जे अकाउंटेबल नसतात, काही ना काहीतरी समस्या किंवा त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठी बाधा निर्माण होते. आणि जे लक्ष घेऊन आपण हे भक्तिमय जीवन सुरू केलेलं आहे, भगवत प्राप्ती किंवा कृष्ण भावना भावित होणं किंवा कृष्ण प्रेम प्राप्त करणं, ते दूर राहतं. त्याच्यामुळे अकाउंटेबिलिटी हा खूप महत्वाची गोष्ट आहे की ती आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे हॅबिट फॉर्मेशनच्या याच्यामध्ये. तरच सवयी आपल्या टिकतील किंवा आपल्याला उद्देशापर्यंत घेऊन जाणार. एकतर उद्देश असला पाहिजे, त्या उद्देशाकडे जाताना आपली अकाउंटेबिलिटी पण असली पाहिजे. अजून आता बी स्टँड्स फॉर ब्रेकलेस कन्सिस्टन्सी. म्हणजे असं नाही की गॅप घेतला मध्ये, चला आता खूप दिवस मंगल आरती केली आता नको, 4 दिवस सुट्टी घेऊ आता. यांनी काय होणार, आपण आपल्या अप्रोच मध्ये किंवा आपल्या उद्देशाप्रती काही कॅज्युअल होणार, म्हणजेच आळशी होणार. आणि असा आळस काही उपयोग नाही. आपलं माइंड काय करणार, आपल्याला एक्सक्यूज द्यायला सुरू करणार. मग आपलं अकाउंटेबिलिटी बी लांब राहणार, आपले उद्देश बी लांब राहणार, आपल्याला चांगल्या सवयी पण डेव्हलप करता येणार नाही. आणि त्याने आपण एकतर आपल्या जीवनात कन्फ्युजन तयार होईल, आपण आळशी बनू. म्हणून आपल्याकडे काय ब्रेकलेस कन्सिस्टन्सी पाहिजे. नाही तर आपल्या सगळ्या चांगल्या सवयी पण नष्ट होणार याच्यामुळे, कन्सिस्टन्सी नसेल. म्हणून आपल्या मंदिरात बघतो आपण विठ्ठलानंद प्रभू आहेत रेग्युलर, असं नाही कधी अब्सेंट राहिले मंगल आरतीला. क्वचित कधी रात्री 1-2 वाजता आल्यानंतर
परंतु जप करायला वगैरे येणार. हे काय आहे? वर्षानुवर्षाची कन्सिस्टन्सी. आणि याच्यामुळेच काय होतंय, भगवंत प्रसन्न होतात अशी कन्सिस्टन्सी बघून. खूप जण आपल्याला ब्लेसिंग देतात या गोष्टीची, आणि ती एक पॉवर आपल्याला, एक सटल पॉवर आपल्याला मिळते. जसं ते गीता पंडा आहेत, ज्यांना त्यांच्या गुरुने आदेश दिला, तू काय कर, गीतेचं अध्ययन कर किंवा गीता वाचत जा रोज. हालाकी त्यांना संस्कृत वाचता येत नव्हतं, आणि मग ते त्या मंदिरात जायचे आणि वाचायचे. तेव्हा दुसरे लोक पण पठण करायचे आणि ते त्यांचा उपहास पण करायचे. परंतु ते निष्ठावान होते, म्हणजे काय, आपल्या वचनबद्ध होते, आपल्या कमिटमेंट त्यांची होती, की आपल्या गुरुने दिलेले वचन, त्या वचनाप्रती कमिटमेंट होती, की तू गीतेचं अध्ययन कर. भलेही ते लोक हसत होते, उपवास करत होते, परंतु ते कमिटेड राहिले आणि कन्सिस्टन्सी ठेवली. दररोज काही कळत नाही, पण दररोज जायचं, गीता उघडायची, वाचायचा प्रयत्न करायचे. आपल्याला पुढे माहिती आहे, जेव्हा चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेत गेले तेव्हा काय झालं, स्वतः जे कृष्ण आहेत, जे चैतन्य महाप्रभू म्हणून आले, त्यांनी काय केलं, मग जे गीता पंड आहेत किंवा त्या जे प्रभू जे आहेत, जे ज्यांनी गुरुने आदेश दिला होता की तू गीता वाच. आणि मग आपल्याला माहिती आहे की कसं भगवंत विचारतात, तू का रडतोस? मग ते म्हणतात की एवढे मोठे ब्रह्मांडाचे स्वामी भगवंत आहेत, परंतु अर्जुनाचा रथ चालवत आहेत, आणि अर्जुन लेफ्ट घेताना राईटच्या खांद्याला लात मारणार, लेफ्ट घेताना लेफ्टच्या खांद्याला थांबण्यासाठी मध्ये लात मारणार. एवढे महान भगवंत सहन करत आहेत, आणि मग ते त्यांना आलिंगन करतात की तुला गीतेचा उद्देश समजला वगैरे. म्हणजे आपला उद्देश प्राप्त झाला त्यांना. कशामुळे? या ब्रेकलेस कन्सिस्टन्सीमुळे. त्यांनी असं दुसऱ्याने उपवास केला म्हणून सोडून दिलं नाही. आणि बऱ्याच वेळा आपल्या जीवनात असं होतं की अरे, आम्ही तर इतकी सेवा केली आणि मंदिरात आम्हाला कोणी मान सन्मान दिला नाही, आमचा हरिबोल केला नाही, कोणी आम्हाला काही विचारलं पण नाही. परंतु हे हरिबोल प्राप्त करणं आपला उद्देश नाही. हालाकी ते आवश्यक आहे, इन्क्रिमेंटल, पुढचा जो पॉईंट आहे आपला, इन्क्रिमेंटल इम्प्रुव्हमेंट, हळूहळू इम्प्रूव्ह होण्यासाठी. परंतु जरी नाही झालं तरी पण आपल्या कार्यामध्ये किंवा सेवेमध्ये आपल्याला काय ठेवणं आहे? कन्सिस्टन्सी, सातत्य. जर सातत्य नाही राहिलं, मग आपण आळशी होणार किंवा आपल्या ड्युटी प्रती आपण काय होणार, केअरलेस होणार. आणि केअरलेस मुळे आपण ना आपल्या सभोवतालच्यांचं प्रसन्नता घेऊ, आणि ना अल्टिमेटली आपण भगवंतांची किंवा गुरूंची, आचार्यांची प्रसन्नता घेऊ. अजून एक उदाहरण आहे, जसं हिरकणीचं आपण ऐकतो आहे की नाही, हिरकणी बुरुज नाव दिलं नंतर शिवाजी महाराजांनी. ती दररोज गावातून खाली यायची आणि वरती जायची गावातून आणि दूध विकायची. परंतु एक दिवस रात्री थोडा उशीर झाला, तिचं बाळ आजारी असल्यामुळे यायला उशीर झाला तिला वरती. आणि सूर्यास्त झाल्यावरती नियम होता की गडाचे दरवाजे बंद होणार, आणि मग गडाचे दरवाजे बंद झाल्यावरती तिला जाऊ देईना सैनिक, कारण नियम, सैनिक शेवटी नियमावर चालणारे सैनिक. परंतु तिला खूप चिंता होती की तिचं कर्तव्य होत आहे की नाही, लहान बाळाचं रक्षण करणं. त्या उद्देशामुळे तिनं एवढा कठीण मार्ग ती लांघून गेली, आणि आपल्या पुत्राचं रक्षण, त्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ राहिल्यामुळे नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ही गोष्ट शिवाजी महाराजांना समजली, तेव्हा शिवाजी महाराजांनी नाव दिलं की हिरकणी बुरुज. तर अशा प्रकारे हे काय आहे? कॉल ऑफ ड्युटी. तर आपण डिवोटी आहोत, तर आपलं कर्तव्य आहे की कन्सिस्टन्सीनं सेवा करणं. जसं आता आपले महामंत्र प्रभू आलेले आहेत. आपल्या बीडमध्ये मी 2-4 भक्तांना पाहिलं, मी आता नाव सांगत नाही, तर महामंत्र प्रभूंचं सांगितलं समजा. तर ते पाऊस पडो, हिवाळा येवो, उन्हाळा असो, कधीही सेवा आपली ज्या दिवशी आहे, जर काही समस्या असेल तर ती ऍडजस्ट करून दुसऱ्या दिवशी करतात. परंतु मी अनेक वर्षापासून बघतो, ते खूप कन्सिस्टंट आहे. कधी म्हणजे पावसाचा एक्सक्यूज दिला नाही त्यांनी की प्रभूजी आता पाऊस पडतोय, आम्ही सेवेला येत नाही. हे काय लक्षण आहे? या कन्सिस्टन्सीमुळे वैष्णव आणि भगवंतांची कृपा त्यांना प्राप्त होणार, एक एक्स्ट्रा बल किंवा फोर्स त्यांना मिळणार, आणि ते आपल्या उद्देशाकडे किंवा आपल्या सवयी, त्या सवयी काय रिजिड झाली ना आता, की भगवंतांची सेवा करणं म्हणजे आपलं जे शाश्वत स्थिती आहे, भगवंतांचा सेवक. आपल्याला एकतर माहित आहे, परंतु त्यानुसार कार्य करण्यासाठी आपल्याला हळूहळू कार्य करावं लागेल. एकदम आज लगेच उद्या भगवंतांचा सेवक सगळेजण होऊ शकत नाही. जरी इथं राहिलो बी फुल टाइम, तरी सुद्धा आपल्या खूप साऱ्या इच्छा, आकांक्षा आहेत, त्या सुद्धा आपल्याला हळूहळू डेवटेल करायचे किंवा वळवायचे आहेत भगवंतांच्या सेवेकडे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी आवश्यक आहे. जसं एकदा प्रभुपादांचे एक शिष्य म्हणले, प्रभुपाद, आय डोंट फील यू टू, म्हणजे भगवंतांना तुम्हाला प्रणाम करण्याची काय माझी इच्छा होत नाही. मग प्रभुपाद म्हणले, यू फर्स्ट डू इट, देन यू विल फील. तू पहिले कर, मग तुला काय होईल, ते फील होईल. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आपल्याला माळा करू वाटत नाही, आहे की नाही. सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना माहिती, माळा बोरिंग वाटतात, काय माळा करायचं. परंतु आपल्याला एक्झिस्टन्स आपला प्युअर करण्यासाठी जप करणं आवश्यक किंवा
अनिवार्य गोष्ट आहे. जर आणि आता जेव्हा आपण 5-10 वर्ष जप करतो, आता जप केल्याशिवाय राहू शकत नाही. ही काय आहे? चांगली स्थिती आहे आपली. कारण का कन्सिस्टंटली ते शेड्यूल फॉलो केल्यामुळे किंवा त्याच्या प्रती कटिबद्ध राहिल्यामुळे आपल्याला ते एक वळण लागले, ती सवय लागली आपल्याला. आणि ही सवय आपल्याला आपला उद्देश किंवा आपला एक्झिस्टन्स प्युअर करण्यासाठी आपल्याला उपयोगाला येणार. जसं अर्जुन आहे, एकदा ते बसले होते रात्री लहान असताना अर्जुन, आणि अचानक दिवा विझला वारा आल्यामुळे, आणि अर्जुन प्रसाद ग्रहण करत होता. परंतु त्याने बघितले की अंधारात सुद्धा माझं निशाणा चुकत नाही, बरोबर तोंडामध्ये घास जातोय. आणि मग तो विचार करतो, मी अंधारात बाण का नाही चालू शकणार. म्हणून तो काय करतो, रात्रंदिवस प्रॅक्टिस करतो, आणि त्याचं नाव होतं गुडाकेश. म्हणजे ज्याने निद्रेवरती विजय प्राप्त केलेला आहे, गुडाकेश. तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी, ब्रेकलेस कन्सिस्टन्सी आवश्यक आहे, तरच हॅबिट फॉर्मेशन होऊ शकतं. नाहीतर आपण आता काहीतरी व्रत घेतले, मी आता हे करणार, आणि कन्सिस्टन्सी नाही ठेवल्यावरती मध्येच ते तुटून जाणार किंवा त्यापासून आपण लांब राहणार, ते होणार नाही. म्हणून त्याची काय आपल्याला आवश्यकता काय आहे, की याच्यामध्ये कन्सिस्टन्सी. पहिलं आपण बघितलं की एकतर आपल्या उद्देशाप्रती आपली वचनाची कटिबद्धता असली पाहिजे, उद्देशाप्रती. दुसरं आहे अकाउंटेबिलिटी असली पाहिजे, कारण त्याच्यात जर काही खालीवर समस्या निर्माण झाल्या तर कोणीतरी सिस्टीम किंवा अकाउंटेबल पर्सन ते आपल्याला मदत करतील, त्या सिच्युएशन किंवा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यातून रेस्क्यू करतील. आणि तिसरं आहे आपण बघतोय आता ब्रेकलेस कन्सिस्टन्सी, की सातत्य जर नाही राहिलं तर मग आपलं जे व्हिजन आहे, आपला जो उद्देश आहे, आपलं लक्ष आहे, त्याच्यापासून आपण विचलित होणार, आपल्यामध्ये आळस निर्माण होणार आणि हळूहळू दूर जाणार. असे खूप घटना आहेत इस्कॉनमध्ये, जे इतके उत्साही होते परंतु नंतर त्यांनी फॉलो नाही केलं, ते सातत्य ठेवलं नाही मुळे ठीक आहे कुठे लांब गेलेत. आता त्यांनी कंठी माळ पण काढून टाकली, माळा पण करायचं सोडून दिलं, कोण कुठे काय करते तर कोण कुठे काय करते, अशा प्रकारे ते खूप दूर गेले. उद्देश राहिला दूर, आहे की नाही. मग हे सगळीकडे लागू आहे. म्हणजे एखादं गोल धरलं, एखादा स्टुडंट आहे, स्टुडंटने गोल ठेवले, समजा मला नीट एक्झाम चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हायचे, तर त्याला पण ते गोल फिक्स केल्यानंतर त्याच्यानुसार त्याचे एक सवय बनवावं लागतील, तरच तो सक्सेस होऊ शकतो. नाहीतर असं नाही केलं तर सक्सेस होणार नाही. कन्सिस्टन्सी आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे आय स्टँड फॉर इन्क्रिमेंटल इम्प्रुव्हमेंट. म्हणजे काय, आज ठरवलं मला आता सवय बदलायची, उद्या लगेच बदलणार आहेत का? नाही बदलणार. काय होणार, बीट बाय बीट चेंज होणार, हळूहळू सवय बदलणार. लगेच आज उठून सवय बदलणार नाही. एकदम उद्या सकाळी लगेच आता झोपेतून उठलो की लगेच ट्रान्सफॉर्मेशनच माझा झालेला असणार, असं होईल का? असं होणार नाही. त्याच्यासाठी काय आहे, हळूहळू चेंज. तर एकदा गौरांग करून एक मित्र आहे, तो मिलिटरीमध्ये भरती झाला, परंतु त्याला थोडं ट्रेनिंग कमी मिळालं होतं. आणि मग तो जेव्हा एकदा शत्रूशी त्याचा एकदा एन्काउंटर झाला, आणि त्याचा एक मित्र आणि ते दोघं होते. परंतु काय झालं, तिकडून शत्रूकडून याच्या मित्राला एक गोळी लागली. त्याच्यामुळे याच्यात मी तेवढं करेजियस डेव्हलप नव्हतं झालं, किंवा त्याला तेवढं ट्रेनिंग काय करायचं अशा सिच्युएशन मध्ये माहित नव्हतं, किंवा त्याची काही सवय नव्हती तशी. मग त्यांनी काय केलं, त्याला वाटलं आता पुढची गोळी माझ्यावरच आहे, म्हणून त्याने तो पडलेला जो मित्र आहे त्याला असं धरलं आणि हळूहळू रिव्हर्स गेला. म्हणजे आपलं शिल्ड म्हणून वापरलं, प्रोटेक्शन म्हणून त्या मित्राला वापरलं. परंतु जेव्हा तो गेला त्यांच्या छावणीपर्यंत रिटर्न, त्याला तिथे दिसलं की अरे तो मित्र जखमी होता, म्हणजे तो जिवंत होता. ते बघून बाकीचे ते त्यांचे लीडर्स आहे कोणी, त्यांनी त्याला एक म्हणजे मेडल दिलं की वा, त्याने काय केलं, अशा वाईट परिस्थितीत सुद्धा रक्षण केलं. आता त्याला हालाकी खूप गोष्टीचं ट्रेनिंग नाही त्याच्याकडे, परंतु सवय एकदम पण बदलणार नाही. म्हणून सवयी कशा बदलतात, हळूहळू. जसं की नंतर त्याला मेडल प्राप्त झालं, त्याचा उत्साह वाढला, आणि तो पुन्हा असं करेजियस कार्य करण्यासाठी एक तर त्याला अनुभव आला, किंवा त्याला कळालं की आपल्याला कसं रक्षण करणं, त्याच्यातून कसं पुढे जाणं, म्हणून तो परत उत्साही झाला. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये हळूहळू मग चेंज किंवा हॅबिट त्याचे बदलू लागले असे. म्हणून आपल्याला काय, प्रत्येकाला जसं एकदम घेतला मृदंग, आता मी उद्याच सगळे बीट शिकणार, उद्याच करताल मला वाजवता येणार नाही, येणार. काय करावं लागेल, त्या गोष्टीची प्रॅक्टिस करावी लागेल. तशी सवयींची पण काय प्रॅक्टिस करावी लागते. आणि मग हळूहळू ऍज टाइम पासेस आपल्याला काय होतं, आपल्या हॅबिट फॉर्मेशन होतं.
आणि जे आपल्याला मग एका उद्देशाकडे व्यवस्थित घेऊन जातात किंवा आपलं लाईफ आपण म्हणतो सक्सेसफुल किंवा आपण आपली प्रगती त्या सवयींमुळे होईल. म्हणून अशा सवयी टाकण्यासाठी आपल्याला काय आहे, एकतर हळूहळू प्रोग्रेस, एकदम सडनली होणार नाही चेंज, म्हणून आपलं हळूहळू आवश्यक आहे. कन्सिस्टंटली हळूहळू. त्याच्यानंतर अजून एक रेसलर होता मायलो नावाचा, ग्रीस देशामधला, आणि त्याने त्या ग्रीस देशाला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्याने 5 गोल्ड मेडल जिंकून दिले होते. तर त्याने एकतर कन्सिस्टन्सी आणि हळूहळू कशी ग्रोथ केली, तर त्याची एक स्टोरी तो सांगतो की मी काय केलं एकदा, की कसं त्याच्याकडे एवढी स्ट्रेंथ किंवा शक्ती आली किंवा त्याच्याकडे. तर तो म्हणतो की लहानपणी एक आमच्या घरी गाईला वासरू झालं, तो काय करायचा, दररोज त्या वासराला उचलायचा. आता त्याने काय आपल्यासारखं, आपल्याला कशी सवय, आपण 4 दिवस करणार आणि 5व्या दिवशी आपला उत्साह किंवा आपली सवय कोणीकडे राहून जाते, आपलं वचन आणि कन्सिस्टन्सी आपल्यालाच आठवत नाही. परंतु तो तसा नव्हता, तो दररोज उचलायचा, दररोज सकाळी वासराला उचलून फिरवायचा. असं 4 वर्ष. जेव्हा 4 वर्षानंतर तो एका बैलाला घेऊन फिरायचा, म्हणजे एवढी शक्ती होती त्याच्याकडे. आणि तो रेसलर होता, म्हणजे खूप शक्ती, त्याच्यामुळे पुढचा अपोनंट टिकतच नव्हता त्याच्या पुढे. म्हणून त्यांनी 5 गोल्ड मेडल 5 ऑलिम्पिक मध्ये त्याने त्यांच्या देशाला प्राप्त करून दिले होते. कशामुळे? आता तो म्हणला असता मी एकदम मोठा बैल उचलणार उद्याच, आता मी आज ठरवले उद्याच मोठा बैल उचलणार, तो उचलू शकला नसता. परंतु त्याने काय केलं, ते लहान वासरू असल्यापासून तो दररोज उचलायचा आणि त्याला घेऊन फिरवायचा, तो कॅरी करायचा. दररोज दररोज कॅरी केल्यामुळं त्याच्या आर्म्स मध्ये किंवा त्याच्या बॉडीमध्ये ती स्ट्रेंथ डेव्हलप झाली. आणि मग जेव्हा तो रेसलिंग करायचा तेव्हा मग पुढचा अपोनंट पण टिकत नव्हता, आणि त्यांनी असं 4 वर्ष कन्सिस्टंटली केली. तर अशा प्रकारे आपल्या सुद्धा जीवनामध्ये आता एकदमच, आता लगेच आपलं कसं आहे, वचनबद्ध आहे, असं एकदम मी आता येणारच मंगल आरतीला, आणि नेमकं आता उद्या यायचं तर त्या दिवशी झोपून जाणार, असं पण होतं आपलं, आहे की नाही? तर आपल्याला काय करणं, एकतर सातत्य आणि हळूहळू. किंवा बऱ्याच वेळा काय होतं, बरोबरी करण्याची भावना निर्माण होते, ती पण चांगली नाही. का बरं? बऱ्याच वेळा असं वाटेल, अरे बघा, समजा आपल्या मंदिरात एखादं उदाहरण घेतलं, बघा प्रभूजी त्याला खूप घेत आहेत आणि सेवा देत आहेत किंवा जबाबदारीची कार्य देत आहेत, परंतु योग्यतेनुसार मिळतं. म्हणून एकदम आपण तसं पोझिशनवर जाऊ शकतो का किंवा त्या स्थिती प्राप्त करू शकतो का? नाही करू शकत. त्याच्यासाठी आपल्याला काय, हळूहळू प्रॅक्टिस करणे, त्याचं आपल्याला एक्झिबिट बी करावं लागेल. आपण जे डिसाईड केलंय आणि जे फॉलो करते त्याची प्रॅक्टिस करून त्याचं प्रस्तुतीकरण बी करावं लागेल. मग त्यानंतर आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त होऊ शकते. म्हणून आवश्यक काय, हळूहळू इन्क्रिमेंटल इम्प्रुव्हमेंट, हळूहळू इम्प्रुव्हमेंट होत जाणं, त्या गोष्टीमध्ये इम्प्रुव्हमेंट करणं. जसं आता समजा एखाद्याने जप करायला सुरू केला, आता जसं कालच विठ्ठलानंद प्रभूजींना एक भक्त कोणतरी सांगत होत, प्रभूजी मला 15 मिनिटं लागते जप करायला. आता प्रभूजी एकदमच त्याला जर म्हटले, आता बघा त्याने अकाउंटेबिलिटी ठेवली बरं, आणि मग तो सांगत आहे प्रभूजींना, मग प्रभूजी त्याला काय म्हटले, म्हणलं अर्ध्या तासात माझ्या 2च माळा होतात. मग प्रभूजी त्याला म्हटले, तू काय कर, आयडियली 7 मिनिटात माळा व्हायला पाहिजे, थोडस फास्ट बोलायचा प्रयत्न कर. फास्ट म्हणजे अति फास्ट पण नाही. मग तो कदाचित ड्रीमिंग पण करत असेल, बरेच जण आपण ड्रीम वर्ल्ड मध्ये जातो, त्यामुळे 15-20 मिनिटं लागतात, कुठं तर हरवून जातो. म्हणून आता त्याला जर आता व्यवस्थित माळा करायची असेल तर काय करावं लागेल, हळूहळू. पहिले 15 आहे तर ग्रोथ, आता इन्क्रिमेंटल इम्प्रुव्हमेंट करायची त्याला. तो काय करेल, 10 मिनिटात आता कशी होईल, मग 8 मिनिटात कशी होईल, आणि मग 7-8 मिनिटं ठीक आहे, की तेवढ्या याच्यात माळा होणं. त्याच वेळेस अजून इम्प्रुव्हमेंट काय त्याच्यामध्ये, चांगला मंत्र उच्चारण आणि श्रवण. मग हळूहळू अशी सवय एकदम, मग 5-10 वर्ष केल्यानंतर तो स्थित होणार त्या सवयीमध्ये. मग तो, म्हणजे जसं कोणाला झोप येत असेल, ती झोप ओव्हरकम करणे, ती सवय काढून टाकणे. बऱ्याच जणांना सवय असते, बसले की लगेच सुरू त्यांचं असं, लागले नागासारखे डोलायला लगेच. परंतु आपल्याला ती सवय काढावं लागेल. आपण जर म्हटलं नाही, जाऊ द्या होईल त्याच्यामध्ये, तर आपली प्रगती होणार नाही किंवा आपल्या उद्देश प्राप्ती आपली त्याच्यामुळे होणार नाही. म्हणून आपल्याला काय, हळूहळू इम्प्रुव्हमेंट करणं आवश्यक आहे. नाहीतर आता बस मी माळा करतो एवढंच भरपूर झालं नाही. माळा उत्तम रीतीने होणं, त्याचं उत्तम रीतीने श्रवण होणं, उच्चारण व्यवस्थित असणं, हे पण आवश्यक आहे. आणि कन्सिस्टंट अनेक वर्ष जोपर्यंत आपण हे शरीर सोडत नाही तोपर्यंत आपल्याला माळा करणे आणि उत्तम माळा करणे. 16 गुड राऊंड, ते उद्देश पण आहे आपला. समजा माळा करायचा एक उद्देश धरला, 16 गुड राऊंड
किंवा पुजारी सेवा करताना जर उद्देश ठेवला तर क्लिनलीनेस आहे, टाइमली मंदिर उघडणं, टाइमली क्लोज करणं, वेळेवर भोग लावणं, भगवंतांना व्यवस्थित भगवंतांचा जो भोग घेण्याचा टाइम आहे तो व्यवस्थित पालन करणं, शुद्धतेचं पालन, जिथल्या तिथे वस्तू नीटनेटक्या, एवढ्या मोठ्या गोष्टी आहे एका पुजारी सेवेमध्ये. भांडे व्यवस्थित ठेवणं, त्यांचा अपमान न होणं, खूप मोठ्या गोष्टी आहेत अशा. हे काय आहे? इम्प्रुव्हमेंट आहे. आणि हे इम्प्रुव्हमेंट काय आहे? नंतर मग आपलं जे उद्देश आहे कृष्ण भावना त्याच्यामध्ये स्थित होण्यासाठी आपल्याला मदत करेल. आणि शेवटचा आहे ट्रिगर, टी हॅबिट मधला आपण एज बघितला काय आहे की हार्मोनायझिंग आवर कमिटमेंट. ए आहे अकाउंटेबिलिटी, बी आहे ब्रेकलेस कन्सिस्टन्सी, आय आहे इन्क्रिमेंटल इम्प्रुव्हमेंट आणि शेवटी टी आहे ट्रिगर. ट्रिगर म्हणजे काय? जसं आता आता समजा एखाद्याला कीर्तन शिकायचंय, त्याला एखादी गोष्ट ट्रिगर होणार एखाद्याचं ऐकून. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, एक टाइम आहे की अरे आता 4:30 वाजता मंगल आरती असते, हे ट्रिगर होणार. मग तो ते फॉलो करणार की मला नाही 4:30ला मला मंगल आरतीला जायचं, मला 4 वाजता उठलं पाहिजे. हे ट्रिगर करणार, तो उठणार. हे एक काय आहे, मग त्याच्यामध्ये टाइमचा एक प्रभाव आहे. दुसरा आहे एन्व्हायरमेंट, वातावरण. स्वाभाविक आहे, आता त्याला डान्स करण्यासाठी लाज वाटत आहे, परंतु सगळे डान्स करू लागले तसं वातावरण, तो काय करणार? डान्स करणार. मग त्याला सवय लागणार नंतर डान्स करण्याची. तो पहिले संकोच करणार, परंतु आता वातावरण निर्मिती झालेली, ट्रिगर त्याचे ट्रिगर होणार, अरे सगळेजण डान्स करू लागलेत, काही हरकत नाही. आपल्याला आता त्याच्या अंगात पण म्हणजे त्याला पण तशी सवय लागेल हळूहळू. मग तो लाजणार नाही, नंतर त्याला ती सवय लागून जाईल की हरे कृष्ण कीर्तनमध्ये डान्स करण्याची. म्हणून एन्व्हायरमेंट. जसा एक योगी हिमालयामध्ये तो आपल्या गुफेमध्ये बसला होता आणि एक टुरिस्ट फिरणारा गेला आणि त्या योगीला म्हटलं, अरे तुझ्या गुफेमध्ये फर्निचर नाही, सोफा नाही, खुर्च्या नाही. मग तो योगी पण त्या टुरिस्टला म्हणला, आता तू आलाय, तुझ्याकडे कुठं गाडी आहे, कुठं फर्निचर आहे, कुठं तुला राहायची व्यवस्था आहे का व्यवस्थित? मग तो म्हणतो की आय एम अ टुरिस्ट. मग योगी त्याला रिप्लाय करतो, कारण तो भौतिकवादी आहे. योगी रिप्लाय करतो, आय एम ऑल्सो टुरिस्ट इन दिस वर्ल्ड. मी पण काय आहे, भ्रमण करताच आहे, या जगामध्ये भ्रमण करत आहे. तर अशा प्रकारे, कारण का याचा उद्देश काय नाही फिरणं आणि भौतिक एन्जॉयमेंट करणं, पण योगीचा उद्देश तो नाही की इथं फर्निचर, गुफेमध्ये फर्निचर बसवा, सोफा लावा, हा त्याचा उद्देश नाही. भगवत प्राप्ती करणं हा त्याचा उद्देश, म्हणून तो त्याच्या उद्देशात दृढ आहे. आणि हा याचा उद्देश काय आहे की जिकडे जाईल तिकडे सुविधा प्राप्त होईल का, असं. तर म्हणून एन्व्हायरमेंट, योगी ते एन्व्हायरमेंट नको आहे भौतिकतेचं, म्हणून तो गुफेमध्ये जाऊन भगवंतांकडे ध्यान करत आहे भगवंतांचं. आणि हा तिकडे जाऊन सुद्धा, अशा वातावरणात जाऊन सुद्धा तो विचार काय करतोय, मला भौतिक गोष्टी कशा प्राप्त होतील. म्हणून एन्व्हायरमेंटचा पण सवयी लागण्यावरती खूप फरक आहे. जसं एखादा आपल्या मित्रांची कंपनी आहे की नाही, मग दारुडे सगळे किंवा कुठल्या वाईट सवयी असणारे ते जातील आणि कुठे काही वाईट गोष्टींमध्ये लागले तर त्या वातावरणात राहून राहून तशाच सगळ्या सवयी लागतात. म्हणून एन्व्हायरमेंट पण ह्या ट्रिगर करण्यामध्ये गोष्टी वेगळ्या आहेत. किंवा माझं एक मित्राचं उदाहरण सांगतो, ज्याच्यामुळे मी भक्तीत आलो. तो माझा रूम पार्टनर, योगा योगाने तो रूम पार्टनर झाला आणि तो इस्कॉनशी कनेक्टेड होता. परंतु नंतर तो काय झालं, मुलं त्याला चॅलेंज, एन्व्हायरमेंट बघा, त्याला आणि मी असे ते नाही का हॉस्टेलमध्ये चॅलेंज करणारे मुलं, त्याला त्यांनी चॅलेंज केलं. तो बेसमध्ये राहिलेला 3 वर्ष डिप्लोमाचे, मस्त प्रसाद खाऊन 16 माळा जप करणारा व्यक्ती. परंतु असं एन्व्हायरमेंट त्याचं थोडं बदललं हॉस्टेलमध्ये, आणि ते मुलं म्हटले तू मांस खाऊनच दाखव, अंडे खाऊनच दाखव. आणि ते चॅलेंज त्याने स्वीकार केलं माझ्या समोर. मी त्याला इतक्या वेळा थांबवलं, म्हटलं अरे किती मूर्ख आहेस तू, एवढ्या राहिलाय. मला तेव्हा इस्कॉन माहित पण नव्हतं, परंतु तरी सुद्धा तो त्याला बळी पडला, कारण केवळ एन्व्हायरमेंट त्याच्या ओल्ड गोष्टी ट्रिगर केल्या. आता ऍक्च्युअली चांगल्या गोष्टी ट्रिगर व्हायला पाहिजे, परंतु जुन्या गोष्टी ट्रिगर केल्यामुळे तो गेला त्या वातावरणामुळे. म्हणून आपल्या सवयींमध्ये वातावरण पण एक म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. नंतर इव्हेंट आहे. मग जसं की जसं आता आपण कीर्तनाची गोष्ट घेतली, नाचण्यामध्ये इव्हेंट मध्ये आपल्याला समजते, किंवा फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला क्लिक होतात, त्यानुसार आपण आपली हॅबिट पाळू शकतो. आणि चौथा आहे लास्ट या ट्रिगर मधलं, इमोशन, भावना. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला कधी कधी पराभूत झाल्यासारखं वाटतं, परंतु वास्तविक आपण पराभूत झालो नसतो, आपल्या इमोशनमुळे तसं वाटत असतं. जसं एकदा रशिया आणि फिनलँड जो देश आहे त्यांचं युद्ध सुरू होतं. आता रशिया एवढे मोठे 6,000 एअरक्राफ्ट घेऊन आणि खूप मोठे टँक 4,000 घेऊन
लढणार. सगळ्या जगाला वाटलं आता फिनलँड संपून जाणार, आणि कारण का फिनलँडकडे फक्त 100 एअरक्राफ्ट आणि 30-40 टँक होते. परंतु त्यांचे सगळे सैनिक आणि देशवासियांनी एकदम इनर कॉलिंग, एकदम आतली अंतःकरणपूर्वक एकदम आपल्या स्वतःचं रक्षण, आपल्या देशाचं रक्षण करा ह्या भावनेने ते प्रतिकार केला. -डिग्री टेम्परेचर 40 त्याच्यामध्ये. तर रशिया त्यांना हरू शकला नाही, आणि उलटे रशियाचे नऊ खूप मोठे सैनिक मारले गेले, खूप नुकसान झालं, आणि रशिया त्यांना हरू शकला नाही. केवळ का, जर त्यांनी तिथंच म्हटले असते अरे बापरे तो एवढा मोठा आहे आणि आपण त्याला परास्त करू शकणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं आपल्या जीवनात की अरे ही सवय माझी एवढी दृढ आहे, मी त्याच्यातून बाहेरच पडू शकत नाही, किंवा मला ते जमणारच नाही, सकाळी उठणं मला जमणारच नाही, मी आपलं 9 वाजता मंगल आरती असते तर बरं झालं असतं, 8:30ला असते तर बरं झालं असतं, मला सकाळी उठणं जमणार नाही. हे काय आहे, केवळ त्याची भावना आहे तशी. त्याला वाटतं मी याच्यातून कधी बाहेरच पडू शकत नाही. परंतु हे काय आपले केवळ इमोशन्स आहे. आता त्याच्यामुळं जरी आता आपल्याला असं वाटलं, परंतु जर आपण आता जे बघितलं HABIT आहे की नाही, तर त्याच्यामधली अकाउंटेबिलिटी आपल्याला इथं कामाला येणार. असं जर आपल्याला वाटतंय तर तेव्हा आपल्याला एक्सटर्नल हेल्प मिळणार. म्हणून आपण मग काय म्हणणार, तशा एन्व्हायरमेंट मध्ये जा. मग काय त्या एन्व्हायरमेंट मध्ये भक्तांच्या संघात जाणार, भक्त सगळे सकाळी 4ला उठतात, ते उठले की तोही उठणार, मग तिथं त्याची सवय बदलणार. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर वेळ पण झालेल्या 8:50 झालेले आहेत. तर अशा प्रकारे हॅबिट हॅबिट हे जीवनामध्ये महत्वाची गोष्ट आहे, कारण हॅबिटमुळेच आपल्या जीवनात परिवर्तन होईल आणि आपला उद्देश प्राप्त आपल्याला करता येईल. हरे कृष्ण. तर आपण या ठिकाणी थांबू. हा टेक्निकल विषय आजचा. परत जेव्हा मिळेल आपण एक आध्यात्मिक विषयावर वेगळ्या चर्चा करू, जेव्हा संधी मिळेल तेव्हा. तर ठीक आहे, या संदर्भात कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारा. 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. हरे कृष्ण. ओके, काय प्रश्न आहेत का अंतर्यामी किंवा अनाउन्समेंट किंवा? मधुरवर प्रो काय अनाउन्समेंट असतील तर करूया. प्रश्न कोणाचे आहेत का ऍड्रेस करा किंवा विचारू शकता किंवा आपला माईक अनम्यूट करून आपला काही प्रश्न असेल तर विचारा. मी पण आहे आणि विठ्ठलानंद प्रभू पण आहे. काही मला जमलं नाही तरी प्रभूजी उत्तर देतील. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. बोला प्रभू. प्रभूजी, अकाउंटिंग बद्दल जे तुम्ही सांगितलं ते म्हणजे त्याच्यात विस्तृत म्हणजे फक्त जे आपले काउन्सिलर आहेत त्यांच्याशी वेळोवेळी संपर्कात किंवा अडचणीशी सल्ला घेणं असाच अर्थ समजावा ना? हा, अकाउंटेबिलिटी म्हणजे माझं जप साधना कशी चालू आहे, माझी सेवा कशी चालू आहे, म्हणजे खूप गोष्टीच आहे. म्हणजे असं सेवेमध्ये माझी काय भावना आहे, किंवा मला करूच वाटत नाही, कंटाळवाणा आहे, किंवा जपामध्ये उत्साह गेलाय, खूप गोष्टी आहेत अशा अकाउंटेबिलिटी म्हणजे. एक तर आहेच की आपल्या जीवनात साधना कशी चालू आहे, आपलं भक्तिमय जीवन कसं चालू आहे, आणि सिस्टीमची अकाउंटेबिलिटी दोन सांगितल्या मी, एक तर पर्सनल आणि सिस्टीम. आपल्या इकडे दोन्ही आहेत. सिस्टीम म्हणजे कसं, मग आता युट्यूबवर आपल्याला खूप ऐकायला मिळतंय, किंवा समजा वृंदावनला गेलो, खूप जण आहेत, किंवा अजून दुसरीकडे खूप मला ह्या महाराजांविषयी आकर्षण, त्या विषयी आकर्षण, ती सुद्धा अकाउंटेबिलिटी ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा आपण या जगाच्या याच्यामध्ये वाहून जाणार आपण. म्हणून आपल्याला, जर आपल्याला भगवंतांप्रती किंवा जे गौडी सिस्टीम आहे त्या सिस्टीमची बी आपल्याला अकाउंटेबिलिटी ठेवावं लागेल, आणि आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आपल्याला एक पर्सनल काउन्सिलर त्यांच्याशी पण आपल्या भक्तिमय जीवनाची अकाउंटेबिलिटी ठेवावं लागेल, जेणेकरून जर आपल्या जीवनात काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मग ते आपल्याला मदत करतील, किंवा विचलितता आली जीवनामध्ये, किंवा आपल्या सिस्टीम विषय आहे की नाही. बऱ्याच वेळा मग इकडे ऐकतो मी, तिकडे ऐकतो मी, असं होतं, आणि मग तिकडे जाऊ वाटतं, हे नको वाटतं, असं वाटतं की इकडे काही शुद्ध भक्तच नाही, तिकडेच खूप शुद्ध भक्त आहे. हे काय सिस्टीमच्या बद्दलची अकाउंटेबिलिटी. तर म्हणून आपल्याला दोन्ही अकाउंटेबिलिटी असणं आवश्यक आहे. हरे कृष्ण. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? चालेल. काय अनाउन्समेंट पण असतील काही? खूप सुंदर क्लास होता. आणि साधुकृपा म्हणजे पुढचा सुद्धा क्लास की भविष्यामध्ये ते वैष्णव सोबत कसं व्यवहार असायला पाहिजे, किंवा वैष्णव अपराध काय असतो, किंवा बऱ्याच गोष्टीवर त्यांची इच्छा आहे की आपण पुढे जाऊन सुद्धा हे क्लासेस करूया. आणि आज खूप मोठ्या प्रमाणात भक्त होते, जवळपास 65 भक्त, म्हणजे जनरली कमी 43-45 असतात, म्हणून आज 65 भक्त होते.
तर खूप सुंदर विषय पण होता आणि असे विषय आपल्याला खूप गरज पण आहे, कारण प्रॅक्टिकल जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. तर प्रभूजीने एकदम खूप प्रॅक्टिकल सांगितलं की प्रत्येक गोष्ट कसं आपण कसं करायला पाहिजे, डिटर्मिनेशन काय असतो किंवा भक्तांच्या अधीन कसं राहायला पाहिजे, एकदम सिस्टमॅटिक आहे. आणि त्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या पण आहेत. भले आपल्याला त्या गोष्टी सिरियसपणे घेत नाही, पण प्रत्येक गोष्टीमध्ये सिरियसपणे घेणं खूप महत्वाचं आहे. हे विषय आणखी कंटिन्यू पुढे पण होतील. प्रत्येक गुरुवारी एक विशेष एका विषयावर क्लास असेल प्रॅक्टिकल विषय. तर श्रीमान साधुगुरू खूप सुंदर क्लास दिले आणि कोणाचा काही प्रश्न सुद्धा विचार आहे, महातीर्थमध्ये काय प्रश्न आहे किंवा अंतर्यामी चैतन्य अजून काय अनाउन्समेंट असेल तर करू येस शकतो मग. येस प्रभूजी, पहिला महातीर्थ प्रभूंचं काय क्वेश्चन असेल तर ते घेऊया. प्रभूजी तुम्हाला म्यूट करतोय, तुम्ही बोलू शकता. प्रभूजी दंडोत प्रणाम, सगळ्यांना माझा दंडोत प्रणाम. प्रभूजी फार चांगलं लेक्चर दिलं तुम्ही. मी प्रवासात होतो, ऐकायचा प्रयत्न करत होतो ट्रेनमध्ये, पण जेवढं पण ऐकलं त्याच्यामध्ये प्रभूजी माझा एक असा प्रश्न होता की तुम्ही इम्प्रुव्हमेंट बद्दल सांगत होतात. तर प्रभूजी फास्ट मध्ये इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी एका बुद्धिमान भक्ताने नेमकं काय केलं पाहिजे प्रभूजी? हरे कृष्ण. हा, येस प्रभूजी. तर प्रभूजींचा सुंदर प्रश्न आहे की एखाद्याला इम्प्रुव्हमेंट फास्ट करायची आहे तर काय करणं आहे. तर आपल्याला जे काही आता सध्या ग्रोथ आहे, अकाउंटेबल म्हणजे एक आपले जे काउन्सिलर असतील किंवा आपण ज्यांना अकाउंटेबिलिटी ठेवलेली आहे त्यांना वारंवार आपण ट्रॅक करू शकतो. बऱ्याच वेळा नाहीतर मग आपण खूप दूर दूर राहिले की मग असं वाटत नाही तो व्यक्ती पुढे घेणारा किंवा मार्गदर्शन करणारा. आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू आपण लॅग येतो आपल्या जीवनामध्ये. परंतु आपल्याला जर फास्ट डेव्हलपमेंट करायची, बरेच भक्त खूप म्हणजे येतात आणि खूप स्पीड जात असतात ते, कारण का एक तर ते सिस्टीम पण फॉलो करतात आणि काउन्सिलरकडे आपली अकाउंटेबिलिटी ठेवतात. त्यांच्या जीवनात जे काही आत्ता काही प्रश्न निर्माण झाला ते जाऊन भेटणार, आपले जे काउन्सिलर त्यांची चर्चा विचार विनिमय करणार आणि ते जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून पुढे जाणार. तर अशा प्रकारे प्रभूजी पुढे जाऊ शकतो आपण. आणि डिटर्मिनेटली म्हणजे जसं की सातत्य, उत्साहाने ती गोष्ट करत राहणे, त्याने आपली फास्ट प्रगती होऊ शकते. विठलानंद प्रभू काही ऍड करू शकते त्याच्यावर? थँक्यू प्रभू. हो ना, हरे कृष्ण. उत्साह, निश्चय, धैर्यात म्हणजे उत्साह पण पाहिजे, निश्चय पण पाहिजे, धैर्य पाहिजे आणि जे उत्साही भक्त आहेत त्यासोबत राहिले की उत्साह ऑटोमॅटिक वाढतो आणि ग्रोथ पण होतो आणि फास्ट ग्रोथ पण चांगलं होतं उत्साही भक्तांसोबत राहिलं. ऍक्च्युली आपल्या साधण्यावर निर्भर करतो किंवा आपण समर्पणवर निर्भर करतो. सेम उत्तरच आहे. उत्साह, निश्चय, धैर्य पण राहिलं की मग ऑटोमॅटिक खूप फास्ट ग्रोथ पण होतो. आणि शेवटी ग्रोथ व्हायचं का नाही व्हायचं तुमच्यावर निर्भर. पहाटे उठणं, साधना करणं, या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला प्रयत्न करा. सातत्यता पण बाळगणं आणि तसं उत्साह पण टिकून ठेवणं. ते उत्साह टिकून ठेवण्यासाठी उत्साही भक्त राहिले की उत्साह टिकून ठेवतो आणि उत्सव साजरा केले की उत्साह राहते बरं का. म्हणजे प्रत्येक गोष्ट एकावर दुसऱ्यावर निर्भर आहे की उत्साही भक्त संघ पण घ्या, उत्सव म्हणजे भाग पण घ्या आणि उत्साहाने सेवा पण करा. मग उत्साह टिकून राहते आणि ते उत्साहाने ते खूप फास्ट ग्रोथ होऊ शकते. खूप छान क्वेश्चन आहे. तर तर आपण प्रयत्न शेवटी ओके, ठीक तर आपण शेवटी एक पॉईंट बघितला होता, इन्व्हायरमेंट. जसं प्रभूजींनी म्हटले तशा वातावरणात राहून आपल्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली आपण फास्ट प्रगती करू शकतो एकदम, जे की अनेक भक्तांनी इस्कॉन मध्ये केलेले ऑलरेडी. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर उपस्थित सर्व भक्तांच्या आम्ही इस्कॉन युथ फोरम IWF बीड तर्फे सर्व भक्तांचा धन्यवाद व्यक्त करतो. तसेच विशेष श्रीमान साधू कृपा प्रभूजी खूप म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये व्यस्त असतात. तर प्रभूजी वेळात वेळ काढून ह्या सेशनसाठी वेळ दिलेत. तर प्रभूजी आम्ही वाट पाहत राहू तुमच्या पुढच्या सेशनसाठी. तर आपण इथे थांबूया. सर्व वैष्णवांच्या चरणी सादर दंडवत प्रणाम करूया. आजचं रेकॉर्डिंग पण सांगा, ग्रुपवर येणार आहे म्हणजे. येस प्रभूजी.